असीम दयावंत आणि कृपावंत अल्लाहच्या नावाने. अरबस्तानातल्या पवित्र मक्का शहरात कुरेश घराण्यात अल्लाहचे अर्थात ईश्वराचे अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म झाला. विश्वातील समस्त मानवजातीसाठी कृपा बनवून पाठवलेले प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जगाला ईश्वरी संदेश देऊन नवीन विश्व निर्माण केलं, नवीन सभ्यता उदयाला आणली. ईश्वरी मार्गदर्शन लाभलेलं त्यांचं जीवन हे एक आदर्श जीवन होतं. त्यांच्या जीवन कार्याच्या महत्वपूर्ण पैलूंविषयी काही विचारवंतांनी जे मनोगत व्यक्त केलं ते आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण आजच्या काळात सुद्धा उपयुक्त ठरणारी आहे असं सांगतायत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा निरीक्षक डॉक्टर BM हिरडेकर. ऐकूया. सुमारे 1400 वर्षापूर्वी जे विचार पैगंबरांनी सांगितले ते आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये सुद्धा कसे रिलेव्हंट आहेत, कसे लागू पडणारे आहेत हे जर आपण तपासून पाहिलं तर एक आश्चर्याचा धक्का आपल्याला बसतो. उदाहरणार्थ अलीकडच्या याच्यामध्ये एक असा आपल्याला विचार दिसतो की ओबामांना परवाच आपल्या नोबेल मिळालं शांततेसाठी. आता हा वैश्विक शांततेचा विचार पैगंबरांनी कितीतरी वर्षापूर्वी मांडलेला आहे आणि त्यांच्या शिकवणीमध्ये आपल्याला असं दिसतं की कोणत्याही मुद्द्यावरती, कोणत्याही स्तरावरती वंश असेल, जात असेल, वर्ण असेल किंवा वर्ग असेल, या कोणत्याही प्रकारचा भेदाभेद हा समाजामध्ये असू नये आणि सर्वच लोक एका स्तरावरती आहेत, एकूण मानवजात एक आहे असा विचार त्यांनी इतक्या शतकापूर्वी मांडलेला आहे आणि तो आता लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. यामध्ये पुन्हा कोणत्याही बाबतीत ते माणसामध्ये फरक करायला त्यांची तयारी नाही. म्हणजे उच्च वर्गातला माणूस असू दे किंवा कमी वर्गातला माणूस असू दे, एकूण मानवजात ही एक आहे असा विचार, एक प्रगत विचार त्यांनी मांडलेला आहे. दुसरं असं दिसतं की आज आपण ज्या शोषणाविरुद्ध भांडतो किंवा वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे समूह, वेगवेगळ्या प्रकारचा वर्गविरहित समाज म्हणजे मार्क्सने सांगितलं तसा हा करण्यासाठी धडपडत आहेत. पण तोही विचार त्यांनी त्यापूर्वी केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं जातीच्या नावावरती, लिंगाच्या नावावरती, वर्गाच्या नावावरती शोषण होऊ नये, अत्याचार होऊ नये असा विचार त्यांनी त्यावेळी मांडलेला आहे. अत्याचार करणारा माणूस हा पापी माणूस आहे किंवा समाजामध्ये अनिती पसरवणारा माणूस हा वाईट माणूस आहे असं अनेक शतकापूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ज्यावेळी पैगंबर वेगवेगळ्या स्तरावरती जाऊन सर्व मानवजातीचा विचार करतात त्यावेळी मग प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी समाजातल्या अनेक घटकांचा विचार केलेला आहे. सामाजिक उत्थानासाठी झटणारे प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक बाबीवर मार्गदर्शन केलं. निसर्गाचं जतन करण्यासाठी आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. पाण्याचा अपव्यय करणारा पापी आहे, झाडं लावून त्यांची योग्य निगा राखणं ही शाश्वत पुण्याई आहे असा उपदेश त्यांनी केला. पाळीव पशूंची योग्य निगा राखणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे अशी ताकीद त्यांनी दिली. प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पर्यावरणाबद्दलच्या जाणीवेबद्दल महाराष्ट्र राज्य आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार हे काय म्हणतायत ते आपण ऐकूया. का तुम्हाला जर असं वाटलं की मी आता अंतिम श्वासाकडे चाललेलो आहे, माझं मरण जवळ आलेलं आहे आणि तुमच्या दुसऱ्या हातामध्ये एक जर रोपटं असेल तर मरण दिसत असताना सुद्धा तुम्ही ते रोपटं पहिलं लावलं पाहिजे की तुम्हाला नंतर अल्लाहच्या जवळ जाऊन जाब द्यावा लागणार आहे. म्हणून मृत्यू समय सुद्धा पहिल्यांदा तुम्ही पर्यावरण संरक्षणाचं काम केलं पाहिजे. हा अतिशय सुंदर आणि चांगला संदेश आहे. त्याचबरोबर मानवी कल्याणासाठी जसं की अल्लाहने निर्माण केलेली ही बाग आहे आणि त्या बागेचे तुम्ही माळे आहात. माळ्यांनी जर बागेला व्यवस्थित पाणी दिलं, त्याची फुलं सांभाळली, मग त्याला फळं येतील आणि फळाचं संरक्षण केलं की ती फळं खायला मिळतील. पण माळ्यांनी जर पाणी द्यायचं बंद केलं, फुलं यायची बंद झाली आणि बाग जळून गेली तर एक दिवस सर्व काही संपून जाईल. म्हणून पहिल्यांदा माळी म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. कारण अल्लाहने ही सगळी सृष्टी तुम्हाला दिलेली आहे, तिचं संरक्षण माळ्याच्या रूपाने तुम्ही केलं पाहिजे, मगच ही बाग फुलणार आहे. हा एक सुंदर संदेश मला त्यामध्ये आवडलेला आहे. आपण सर्व आदमची संतती आहोत, म्हणून भावबंद आहोत. सर्व भेद विसरून आपण एकत्र यायला हवं.
विश्वबंधुत्वाची आणि समतेची शिकवण आपल्याला प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दिली असं सांगितलं प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी. विश्व मानवतेचा विचार पैगंबरांनी कसा केला होता. पैगंबरांचं जीवन दर्शन हे संपूर्ण मानव जातीसाठी होतं. ते विशिष्ट वर्गासाठी, विशिष्ट थरासाठी, विशिष्ट वर्णासाठी, विशिष्ट देशासाठी, विशिष्ट जनसमूहासाठी किंवा विशिष्ट गटासाठी नव्हतं. याचंही भान यामध्ये आपल्याला येईल. आणि मग पैगंबरांनी त्या काळामध्ये मांडलेले विचार आजही आपल्याला दिशादर्शक कसे आहेत, पथदर्शक कसे आहेत आणि नव समाज निर्मितीला उपयोग कसे आहेत याचंही एक नवं दर्शन आपल्याला यामधून घडेल. या पृथ्वीवरचं आपलं हे जीवन हे क्षणभंगूर आहे. खरं, शाश्वत, कधीही न संपणारं असं जे आयुष्य आहे ते मरणानंतरचं असतं. मरणानंतरचं आयुष्य सुकर होण्यासाठी या जीवनात आपण दया, चांगुलपणा आणि प्रेमभाव, सार्वत्रिक प्रेम, न्याय या सद्गुणांचा अंगीकार करायला पाहिजे अशी शिकवण दिली प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी. आपल्या कुठल्याही कृत्यानं कुणी दुःखी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असं सांगतायत सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री कृष्ण प्रकाश. कभी भूल कर किसी से ना करो ऐसा सलूक जो तुमसे कोई करता तो नागवार होता. तो मैं ये बताना चाहता हूं कि मोहम्मद पैगंबर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन है. वो पूरे आलम पर अपने रहमत की बरसात करते हैं और इसलिए उसे कहीं एक विचारधारा से बांध कर रखना नहीं चाहिए. एक संस्कृति से, एक क्षेत्र से, एक भाषा से उन्हें बांधा नहीं जा सकता. जैसे कुरान मजीद किताबुल्लाह हुद्दुल नाश है जो किसी दिशा में नहीं बन सकती, चारों दिशाओं में उसे फैलना चाहिए. इसीलिए ये बात बतानी जरूरी है कि हमें जो ज्ञान का भंडार ईश्वर ने दिया है, प्रभु ने दिया है, अल्लाह तबारक तआला ने दिया है और उसे फैलाने वाले अंबिया और पैगंबरों, आखिरी पैगंबर मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो बातें बताई है और उसे जो जीवन में उतारा है. मराठी में एक बात कही गई है कि बोले कैसा चाले त्याची बंधावी पावले. तो जैसा बोलते थे वैसा करते थे. यही कारण है कि उनके विचार पूरी तरह से आज भी सब तरफ उतने ही मौजू हैं, जरूरी हैं. ईश्वरापाशी सर्व माणसं समान आहेत, सर्व ईश्वराचे दास आहेत. ईश्वराचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्याला बजावतात की कयामतच्या न्यायनिवाड्याच्या दिवशी ईश्वर तुमचं गोत्र आणि वंश विचारणार नाही. ईश्वरापाशी सर्वात प्रतिष्ठित माणूस तोच असेल जो सर्वात जास्त ईश्वराचं भय बाळगणारा आहे. ईश्वर तुमचे चेहरे आणि धनदौलत पाहणार नाही, तो तुमची मन आणि कृत्य पाहतो. सामाजिक न्याय आणि समतेची सध्या गरज असल्याचं सांगतायत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ऍडव्होकेट वसंतराव फाळके. ऐकूया आपण. मोहम्मद पैगंबर यांनी सुमारे 1400 वर्षापूर्वी या देशातली त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन आपला समाज हा नेमका कसा असावा यासंबंधी मार्गदर्शन केलं. त्यावेळेला त्याने असं सांगितलं की मूर्तीमध्ये देव नाही, माणूस हा खरा अर्थानं देवाची निर्मिती आहे आणि म्हणून मूर्तीपेक्षा मानव श्रेष्ठ आहे.
मूर्तीपूजेची आवश्यकता नाही. परमेश्वर एक आहे आणि तो अल्लाच्या रूपानं वास्तव्य करतोय. तेव्हा अल्लाच्या रूपानं तो सगळीकडे वास्तव्य करत असताना आपल्यावर त्यांची नजर आहे. आणि म्हणून तुम्ही जे समाजामध्ये भेदाभेद निर्माण करत आहात, मतभेद निर्माण करत आहात, भांडणं करत आहात, ते कुठेतरी संपवता आलं पाहिजे आणि समाज हा एका पातळीवर आणता आला पाहिजे. हाच विचार पुढं महात्मा फुल्यांनी मांडला आणि महात्मा फुल्यांनी तो विचारही ईश्वराला निर्मिकाच्या रूपानं, तो एकच असल्याने निर्मिकाच्या रूपाने लोकांच्या पुढे ठेवला. मानव समानतेसाठी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी अविरत प्रयत्न केलेत. स्त्री पुरुष समानतेलाही त्यांनी खूप महत्व दिलं. स्त्रियांच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे असं त्यांनी शिकवलं. इस्लाम धर्माने स्त्रियांना कुठले अधिकार दिलेले आहेत याबद्दल बोलतायत युवक क्रांती दलाच्या उपाध्यक्ष डॉक्टर नंदा पाटील. ऐकूया आपण. मी महिलांच्या बाबतीत बोलत असताना इस्लाम धर्मामध्ये महिलेला स्थानच नाही. मी जोपर्यंत इस्लाम वाचलेला नव्हता किंवा समजून घेतलेला नव्हता, मी फार समजून घेतलाय असं म्हणत नाहीये, पण जेवढा समजून घेतलेला आहे काही लोकांशी बोललेले आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा मला कळलं, म्हणजे जेव्हा मी काही लोकांशी बोलत होते, की प्रेषितांनीच पहिल्यांदा म्हणजे महिलेला शिकायला परवानगी दिली आणि आज मुस्लिम समाजामध्ये मुलींना शिकायला नकारलं जातं किंवा असा समज असा पसरवला जातोय किंवा मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं. इस्लाम धर्मामध्ये असं कुठेही दिसून आलेलं नाही आहे आणि त्यामुळे बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या साध्या भाषेमध्ये सर्वसामान्य समजतील अशा भाषेमध्ये जर लोकांच्या पर्यंत आल्या आणि त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने झाला तर लोकांच्या मनामध्ये इस्लाम धर्माबद्दल जो गैरसमज आहे तो कमी व्हायला किंवा दूर व्हायला चांगली मदत होईल असं मला वाटतं. आदर्श समाज निर्मितीसाठी संपूर्ण स्त्री जातीला मानसन्मान दिला पाहिजे. माता पिता आणि थोरा मोठ्यांचा आदर करायला हवा असं प्रेषितांनी शिकवलं. आईला तर खूप उच्च स्थान आहे. माँ के पैरों तले जन्नत है, अर्थात आईच्या पायाखाली स्वर्ग आहे असं म्हटलं जातं. ऐकूया ऍडव्होकेट वासंती नलावडे यांचं मनोगत. आज प्रत्येक घरामध्ये आपण बघतो की आई वडिलांसाठी जे काही विचार आहेत, वागणूक आहे ती अतिशय बदलत चाललेली आहे. आदर भावना कमी होत चाललेली आहे. याचं एक कारण कुठेतरी सामाजिक संस्कारामध्ये पण आहे. सामाजिक संस्कार इतके बदलायला लागले की मुलांना घरी आल्यावर आई वडिलांची किंमत कळेनाशी झाली. आई वडील आपल्यासाठी जे काही करतात, कष्ट करतात, पैसा देतात, कुठून कसं काय करून आणून देतात हे त्यांना कोणालाही माहिती करून घेण्याची सुद्धा आज आवश्यकता वाटत नाहीये. आणि त्यावेळेला मोहम्मद पैगंबरांनी दिलेला एक आदेश आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना ब्र म्हणून सुद्धा बोलू नका. ज्यावेळेला तुम्ही आईला प्रेमाने सांभाळाल त्यावेळेला तुम्हाला एका कबूल झालेल्या हज यात्रेचं पुण्य मिळेल असं ते म्हणतात. आणि कबूल झालेली हजची यात्रा म्हणजे काय तर संपूर्ण एक परिपक्व असं एक आध्यात्मिक जीवन अशी त्याची मला वाटतं की फोड होऊ शकेल. आई म्हणजे एक घरासाठी कुटुंबासाठी सतत राबणारा कष्टणारा जीव असतो. हे जर का आपण बघितलं तर मोहम्मद पैगंबरांनी एक समाजामध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी हे सगळं सांगितलं होतं असं मला वाटतं. आई म्हातारी झाली, तिच्याकडनं शारीरिक कष्ट होईना झाले तर तिला तुम्ही तिरस्कार करू नका, तिला झिडकारू नका. ते सांगत असताना त्यांनी आपल्या अनुयायांमध्ये सतत 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 आईबद्दल प्रेमाची एक शिकवण दिलेली मला जाणवते. आणि म्हणून आजही आईसाठी आज आपण जे काही करणार आहोत प्रत्येक महिला ही एक आदर्श आई होण्यासाठी घडली पाहिजे. कारण आईच्या पायाशी स्वर्ग आहे असं जरी म्हटलं का म्हटलं तर एक आई 100 शिक्षकाच्या तोडीचे संस्कार करू शकते. हे कुठल्या साहित्यिकाचा शब्द नाहीये तर एका मनोशास्त्रज्ञाचं विधान आहे आणि म्हणून आपण त्याला तेवढ्याच तोडीने स्वीकारलं